झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। गुम है किसी की याद में दुनिया भुलाए हुए, गुम है किसी की याद में दुनिया भुलाए हुए, मुद्दतें गुजर गई हमारी याद आए हुए। काय गाहिलं, काय करायचं तुझं? सतत कसली ना कसली तरी काळजी करत असतेस। आज वाढदिवस आहे तुझा, आनंदाचा दिवस आहे, त्या निमित्तानं आपण पार्टी ठेवली छोटीशी। आज तरी खुश राहा ना। कशी खुश राहू श्रीकांत? आज माझा वाढदिवस आहे, इतका आनंदाचा दिवस आहे, पण आज माझी दोन्ही मुलं इथे नाहीये। प्रीतमनी प्रियाला एक मेसेज केलाय की त्याला महत्त्वाचं काम आहे, असं म्हणून भल्या पहाटे उठून तो कुठेतरी निघून गेलाय। आदित्य कुठे आहे कोणालाच माहित नाहीये। मला माहिती ना। तुमच्या दोघांच्या एक गोष्ट लक्षात आली नाहीये का? बहिणी, आज जसा तुमचा वाढदिवस आहे ना, तसाच पारूचा सुद्धा आहे। मला सांगा, तुम्हा दोघांना पारू आज सकाळपासून घरात दिसलीये का? नाही ना? कशी दिसणार? कारण पारू आणि आदित्य दोघेही कुठेतरी पळून गेले असणार। दामिनी, पारू तिच्या गावी गेली। मारुतीने तसं सांगितलंय मला, आणि आदित्य त्याच्या कामासाठी गेला असेल। तू गाच आदित्य आणि पारूचे संबंध लावू नकोस हा? नाही 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 दादासाहेब, अगदीच तसं नाही। फक्त माझ्या मनात एक शंका आली, ती मी व्यक्त केली। मला असं वाटलं की पारूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आदित्य पारू सोबत कुठेतरी गेलाय। नाहीतर बघा ना, बहिणींचा वाढदिवस आहे म्हटल्यावर किती किती उधाण यायचं। तो लिटरली वाट बघायचा वर्षभर आतुरतेने की वहिनींचा वाढदिवस कधी येणार। तो म्हणालेला सुद्धा वहिनींना की सगळ्या जगाने विश करायच्या आधी मी विश करणार। कुठे आहे तो आदित्य? मी जगाच्या पाठीवर कुठेही असतो तरी माझ्या आईच्या वाढदिवसासाठी येणार। कुठे येतो आदित्य? एकदा कुठेतरी लंडन की अमेरिकेत होता, तिथून धावत पळत येऊन वहिनींना सगळ्यात पहिल्यांदा विश करणार आदित्य कुठे आहे? आज त्याला त्याच्या आईचा खुद्द अहिल्यादेवी किर्लोस्करांचा वाढदिवस लक्षातच राहिला नाही। बाप रे, अजब आहे ना हे जरा पचायला जड जातंय है ना। मला अजून एक शंका येते, मी बोलून दाखवू का? मला असं वाटतंय आदित्यच्या मनातली बहिणींची जागा पारूने तर घेतली नाहीये ना। दामिनी, झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।